लाडकी बहीण योजना आजपासून नवीन फॉर्म इथं सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमचा अर्ज इथे रिजेक्ट झालेला आहे किंवा याआधी तुम्ही अर्ज केलेलाच नाही, ज्यांना कोणाला पैसे मिळत नसेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता मेन अपडेट म्हणजे जे की आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आता लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अपडेट इथं आलेले आहेत, तर आता काही जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. लवकरच काही जिल्ह्यांमध्ये इथं लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरण्यास सर्व जिल्ह्यात रोलआउट इथं होणार आहे. सध्या तरी आता या जिल्ह्यांमध्ये यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर तर असे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. तर याचप्रमाणे नवीन अर्ज देखील इथं सुरू झालेले आहे. यानंतर इथे अहमदनगर झाल्याच्या नंतर जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज. तर आता नवीन अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे हे सविस्तर तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. पेंडिंग जिल्हे आहे कुठपासून, रायगडपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, यानंतर गोंदिया, वाशिम आणि जालना. तर हे जे काही रायगडपासून तर जालन्यापर्यंत जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. तर आता 18 जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे आणि 18 जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. एकूण 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरण्यास इथं सुरुवात. तर आता नवीन फॉर्म कोण भरू शकतं, तर यामध्ये ज्यांनी याआधी अर्ज केलेला नाही, ज्या महिलांना अजूनही अर्ज केलेला नाही, तर अशा ज्या महिलांचा पहिले अर्ज तुम्ही केलेला होता, तुमचा अर्ज इथे रिजेक्ट झालेला होता, तर अशा पुन्हा भरू शकता. ज्या महिलांचा फॉर्म इथं चुकलेला आहे किंवा त्यामध्ये काही करेक्शन आहे तर अशा देखील महिलांसाठी नवीन अर्ज सादर करू शकता. ज्या महिलांना पैसे मिळत नसतील तर अशा महिला, नवीन पात्र महिलांना, वय पूर्ण झालेल्या महिलांना कागदपत्र इथं तयार ठेवायची आहे. तर आता यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. आता नवीन फॉर्म भरता येणार नाही तर कोणत्या महिलांना भरता येणार नाही, ज्या महिलांचा अर्ज आधीच मंजूर आहे, पैसे मिळत आहेत, तर अशा महिलांना, ज्यांनी नियमितपणे पैसे येत आहेत तर अशा महिलांना, किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्ती असेल तर अशा महिलांना पैसे तर येणार नाही, किंवा तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीवर असेल तर अशांना पैसे तर येणार नाही. लाडकी बहीण योजना कोणाला फॉर्म भरता इथं येणार आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील महिलांना वय 21 ते 65, वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे, बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करता येणार नाही. याचप्रमाणे तुम्हाला कोणाला फॉर्म इथं भरता येणार नाही, पुरुष यांना अर्ज सादर करता येणार नाही. याचप्रमाणे 21 वर्षाखालील किंवा 65 वर्षावरील महिलांना इथं नवीन अर्ज करता येणार नाही. जास्त वार्षिक उत्पन्न असलेले, सरकारी नोकरीवर असलेले सदस्य किंवा आधीच मोठ्या योजनेचा लाभ घेतलेले तर अशांना पैसे इथं येणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे नवीन फॉर्म म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन, तर रिअप्लाय तुम्हाला करता येणार आहे. आधीचा अर्ज असेल तर डुप्लिकेट अर्ज करू नका. जसे की तुमचे पैसे सुरू आहेत ते पुन्हा देखील बंद होऊ शकते. लाडक्या बहिणींचा नवीन फॉर्म कसा भरायचा आहे, सर्वप्रथम तुम्ही 2 माध्यमातून भरू शकता, एक ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर आता ऑनलाईनसाठी तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन किंवा तुम्ही घरबसल्या देखील अर्ज सादर करू शकता. यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे. तर आता पहिले ॲप्लिकेशनमधून भरता येत होते, त्यानंतर ॲप्लिकेशन बंद झाले, वेबसाईट सुरू करण्यात आली, नंतर वेबसाईट बंद करण्यात आली, अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म सुरू करण्यात आले होते. यानंतर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे. वैयक्तिक माहिती भरायची आहे, तुमचे नाव, जन्मतारीख, 3 नंबरचा जे काही बॉक्स आहे त्यामध्ये. यानंतर तुमचा पत्ता, तालुका, जिल्हा तुम्हाला इथे भरायचा आहे. चौथीचे स्टेप आहे त्यामध्ये बँकेची माहिती. यामध्ये अकाउंट नंबर न चुकता टाकायचा आहे, व्यवस्थित टाकायचं आहे. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते, IFSC कोड तुम्हाला इथे टाकायचं आहे. बँकेचे नाव,
बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाईल, अन्यथा पैसे तर तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. कागदपत्रे इथं अपलोड करायची आहे. बँकेचं पासबुक 7/12 आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, रेशन कार्ड. रेशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड देखील तुम्ही इथं देऊ शकता. आदिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शाळेची TC देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता. त्यापैकी कोणतं एखादं डॉक्युमेंट जोडलं तरी चालेल. अर्ज सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता दुसरा जो पर्याय यामध्ये लेखी अर्ज देऊन प्रति जे की महिला व बालविकास अधिकारी, लाडकी बहीण योजना अर्जाबाबत विनंती. महोदय महोदया, मी खालील सही करणारी तुमचं संपूर्ण नाव, राहणार, माझा आधार क्रमांक, तुमचा आधार क्रमांक इथे टाकायचा. मी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे किंवा करायचा आहे, परंतु मला खालील अडचणी येत आहेत. तर आता यामध्ये अर्ज सबमिट होत नाही, कागदपत्र अपलोड होत नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पैसे आलेले नाहीत किंवा नवीन अर्ज करायचा आहे, हे यामध्ये एक ॲड करून घ्यायचं आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की माझा अर्ज तपासून लवकरात लवकर अर्ज मंजूर करावा व मला योजनेचा लाभ मिळावा. मी आवश्यक कागदपत्र सोबत इथं जोडणार आहे. तर याचप्रमाणे तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, दिनांक आणि सिग्नेचर करायची आहे. हा लेखी अर्ज लिहून घ्या. त्यासोबत तुम्हाला इथं कागदपत्र जे की अर्जासोबत द्यायचे आहे, महिला व बालविकास अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका दोन्हीकडे हा अर्ज देऊन द्या. आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि अर्जाची पावती, ज्यांचं कोणाचे पैसे बंद झालेले आहे. नवीन अर्जासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि रेशन कार्ड. जर तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर अशांनी TC द्या किंवा बर्थ सर्टिफिकेट द्या किंवा वोटर कार्ड द्या. त्याचप्रमाणे एक तुम्हाला फोटो इथं लागणार आहे. याचप्रमाणे महिला व बालविकास अधिकारी, आता लाडक्या बहिणींसाठी एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, ते म्हणजे 181. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, तुमचा अर्ज कुठपर्यंत आहे, कधी मंजूर होईल, तुम्हाला लाभ मिळणार की नाही, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, सविस्तर माहिती तुम्ही 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. तर महिला व बालविकास अधिकारी जे की तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहते, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, प्रवेशिका यांना संपर्क करा. आता ऑनलाईन कंप्लेंट कशी करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला ज्या कोणा लाडक्या बहिणींना पैसे येत नसेल तर ऑनलाईन जे काही कंप्लेंट इथं करता येणार आहे. गुगलवरती सर्च बॉक्समध्ये आपले सरकार टाका किंवा ऑफिशियल पोर्टल ओपन करा. तर यामध्ये तुम्हाला जे की इथं लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे. तर आता अकाउंट टाका किंवा लॉग इन तिथं तुम्हाला करून घ्यायचं तुमचं अकाउंट लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला हा 3 नंबरचा जो काही प्रकार आहे, यामध्ये तुम्हाला हा जो ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर चौथी जी स्टेप येते, यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, अर्ज नंबर, समस्या तुम्हाला इथे लिहायची आहे. उदाहरणार्थ पैसे जमा झालेले नाहीत, अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे, तर हे तुम्हाला रिझन टाकायचं आहे. कागदपत्र अपलोड करा यावरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड, पावती, जर अर्ज सादर आधी केलेला असेल तर, नसेल केला तर काही हरकत नाही, बँकेचं पासबुक, अर्ज इथं सबमिट करायचं आहे आणि कंप्लेंट अर्ज तुमच्याकडे लिहून ठेवायचा आहे. तर येत्या 7 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या तक्रारवरती निवारण करून पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं टाकल्या जाणार आहे.